हरिओम मंडळी. काल आपण दाम व्याल कट उपाख्यान आणि भीम भास दृढ उपाख्यान पाहिलं. त्याचं कारण आपण पाहिलं. अहंभावमुक्त होऊन पुरुषार्थ करणे हे रामाला सांगण्यासाठी वसिष्ठांनी हे उपाख्यान रामाला सांगितलं. आज आपण दाशूर उपाख्यान बघणार आहोत. म्हणजे दाशूर नावाच्या एका मुनींची गोष्ट आहे. दाशूर नावाचे एक मुनी होऊन गेले आणि त्यांनी काय केलं ते बघण्यासाठी आणि रामाला संपूर्ण जगत म्हणजे मनाच्या संकल्पांचा पसारा आहे, मनाच्या कल्पनेचा पसारा आहे हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी हे आख्यान रामाला सांगितलेलं आहे. कल्पनेतच माणूस एका क्षणात संसार निर्माण करतो आणि एका क्षणात मोडून टाकतो. तूच घडविशी तूच मोडीशी नकळे यातून काय जोडीशी हे कोणालाच कळालं नाही अजूनपर्यंत. माडगुळकरांनी अगदी योग्य शब्दात पकडलं आहे आणि हे सांगण्यासाठी हे आख्यान वसिष्ठांनी रामाला सांगितलं आहे. वसिष्ठ रामाला सांगतायत, हे रामा, मी एकदा सूक्ष्म देहानी गंगा स्नानासाठी आकाशमार्गाने चाललो होतो. हे वसिष्ठ सांगतायत रामाला. म्हणजे वसिष्ठ सूक्ष्म देहानी आकाशमार्गाने गंगा स्नानासाठी चाललेले असताना काय झालं, दाशूर मुनी आणि वनदेवते हे दाशूर मुनी हे वनदेवतेच्या मुलाला उपदेश करत असताना त्यांनी काय उपदेश केला तो या वसिष्ठांनी ऐकला आणि तोच आता ते रामाला सांगणार आहेत. हे दाशूर कोण होते, ती वनदेवता कोण होती, तिचा मुलगा कोण, त्यांनी एकमेकांना केलेला उपदेश आणि त्या उपदेशाचा काय संबंध, असा राम वसिष्ठांना प्रश्न विचारतो. आणि मग वसिष्ठ सांगतात की मगध देशामध्ये शरलोमा नावाचे एक मुनी राहत होते. मगध देशामध्ये शरलोमा नावाचे मुनी राहत होते आणि त्यांना एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव दाशूर. तर तो सुद्धा तपश्चर्या वगैरे करून मुनी या पदाला पोहोचला होता. तोही मुनीच होता. आणि या दाशूराचं आपल्या वडिलांवर म्हणजे शरलोमावर नितांत प्रेम होतं, स्नेह होता. त्यांच्याबद्दल त्याला आदर होता आणि त्यांच्याबरोबरच तो राहत असे, त्याच्यामुळे स्नेह होताच. कालांतराने त्याचे वडील दिवंगत होतात आणि त्या गोष्टीने तो खूप दुःखी होतो. त्याला त्याचा शोक आवरता येत नाही. तो हेही विसरून जातो की आपण या वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी आलो होतो, आपण आपल्या वडिलांबरोबर राहत होतो, हे सगळं तो विसरून जातो आणि वडील या जगात नाहीत आत्ता आपल्याबरोबर याचं त्याला प्रचंड दुःख होतं. त्या दुःखाने रुदन करत तो त्या वनामध्ये फिरत राहतो. ही गोष्ट त्या वनातली वनदेवता पाहते आणि तिला त्याची करुणा येते आणि ती एक दिवस त्या दाशूर मुनींजवळ जाऊन त्याला समजावून सांगते, परोपरीने समजावून सांगते की बाबा रे, जो जन्मलेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे, निश्चित आहे. हा निसर्गाचा नियम आहे, हा सृष्टीचा नियम आहे, हा ब्रह्मदेवाने घालून दिलेला नियम आहे, हा परमतत्वाने घालून दिलेला नियम आहे. त्याच्यामुळे हा नियम कोणीच बदलू शकत नाही. आज तुझे वडील गेले, उद्या तूही जाणार आहेस. अरे, ब्रह्मदेवाला सुद्धा हे चुकलं नाही तर तुला कसं चुकेल. जातस्य ही ध्रुव मृत्यू, जो जन्मलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तू कशाबद्दल शोक करतो, कोणाबद्दल शोक करतो. आणि तू असा शोक केल्यामुळे तुझ्या वडिलांना पुढची गती प्राप्त होत नाही याचं काय. त्याच्यामुळे तू असा काही शोक करू नको.
आणि त्याच्या उलट तू काय कर, तर तुझं जे प्राप्तव्य आहे, तुला जे आता या आयुष्यामध्ये प्राप्त करायचं आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्तवरान निबोधत, आता उठ, जागा हो आणि तुला काय प्राप्त करायचं आहे, तुझं काय ध्येय आहे आयुष्याचं, ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर. असं ती त्याला उपदेश करते आणि जाते तिथून. मग हा भानावर येतो की अरे हो, आता वडील तर काही आपण इतका शोक केला तरी परत आले नाहीत आणि ते आता परत येणारही नाहीत. त्याच्यामुळे आता आपल्याला एकटं जगणं शिकलं पाहिजे, असं म्हणून तो तिथून निघतो. आणि त्याच्या लक्षात येतं की आपण या वनात आलो होतो तपाचरणासाठी, आणि तपाचरणासाठी चांगलं ठिकाण पाहिजे, पवित्र ठिकाण पाहिजे. कुठेही अपवित्र ठिकाणी बसून तपाचरण करता येत नाही, तर तो शोधायला लागतो त्या वनामध्ये अशी एखादी जागा की जिथे बसून मला तपाचरण करता येईल. परंतु त्याला अशी पवित्र जागा तिथे कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे तो उद्विग्न होतो. तो काय करतो, तर आजूबाजूच्या काड्या लाकडं जमा करतो, एक कुंड पेटवतो, अग्निकुंड, आणि आपल्या देहाचं मांस काढून त्या अग्निकुंडामध्ये हवन करायला लागतो. आणि हे पाहिल्यानंतर त्या अग्नीला खूप वाईट वाटतं की अरे, अग्निकुंडामध्ये ब्राह्मणाचं मांस, असं कधी झालं नाही आणि अग्नीला ब्राह्मणाच्या मांसाचा हवी चालत नाही, हे कसं काय चाललं आहे, हे काही त्याला कळेना. म्हणून साक्षात अग्नीच त्याच्यासमोर प्रकट होतो आणि तो त्याला विचारतो, हे काय करतोयस तू? तो म्हणे, काय करू, मला तप करायचं आहे, परंतु तपश्चर्येसाठी मला पवित्र जागा मिळत नाही, तर मग मी हा यज्ञ सुरू केला म्हणे. तो अग्नी म्हणतो, अरे पण ही पद्धत नाही, मी तुला देतो, पवित्र जागा देतो, असं म्हणून तो त्याला सांगतो. तिथेच एक जवळ ते जिथे त्याचं चाललेलं असतं ते यज्ञ करणं, त्याच्या जवळच एक कदंबाचं झाड असतं. तर त्या कदंबाच्या झाडाच्या फांदीच्या अग्रावर म्हणजे टोकावर तो त्याला जागा देतो. अग्नी त्या दाशुराला तपश्चर्या करण्यासाठी तिथे जागा देतो. आता आपण विचार करू शकतो की एका झाडाच्या फांदीच्या अगदी टोकावर त्याला जागा दिल्यानंतर तो तिथे तप कसं करणार आहे, कसं बसणार आहे. मग अग्नी त्याला तशी क्षमता पण प्राप्त करून देतो की तू तिथे जाऊन बसून तुझी तपश्चर्या अगदी निर्विघ्नपणे करू शकशील, असं सामर्थ्य त्याला देतो. आणि अग्नी निघून जातो. याला आपल्या मनासारखी जागा मिळते, हा खुश होतो, तिथे जातो आणि मानसिक तप आणि मानसिक यज्ञ सुरू करतो मनानेच. म्हणजे यज्ञसुद्धा मनानेच करायचा, तपसुद्धा मनानेच करायचं. म्हणजे मन हे माध्यम, मन या माध्यमातून तप आणि यज्ञ करायला तो सुरुवात करतो. तो वैदिक पद्धतीनं म्हणजे वेदांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं जसं जसं सांगितलेलं आहे तसे तसे यज्ञ मनानी करतो. कोणकोणते यज्ञ करतो? अश्वमेध यज्ञ करतो, नरमेध यज्ञ करतो, गोमेध यज्ञ करतो. असे मोठमोठे यज्ञ तो तिथे बसल्या बसल्या त्या झाडाच्या फांदीच्या टोकावर बसल्या बसल्या तो करतो आणि तपश्चर्या पण करतो. बरेच वर्ष निघून जातात, त्याचे तप यज्ञ वगैरे चालू असतात. आणि बऱ्याच वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं की मी तप करतोय, यज्ञ करतोय, पण मला आत्मज्ञान नाही, आत्मज्ञान काही होत नाही. तर मग त्याचं कारण असं आहे की त्याला अनुभूती मिळत नाही. तो कर्म करतो परंतु त्याची अनुभूती त्याला मिळत नाही, हे त्याच्या लक्षात येतं. कारण काय, तप केल्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं आणि त्या शुद्ध अंतःकरणामुळे त्याच्याच लक्षात येतं की आपल्याला हे नाही, अनुभूती नाही, म्हणून आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आणि मग तो चिंतन, मनन, निदिध्यासन करायला सुरुवात करतो आणि त्या माध्यमातून त्याला आत्मज्ञान
कालांतराने होतं, बऱ्याच दिवसांनी होतं. मग आत्मज्ञान झाल्यावर तो त्या झाडावरून खाली उतरतो आणि जीवनमुक्ताची अवस्था असते. त्याच्यामुळे जीवनमुक्त माणूस जसा जगतो तसा तो त्या वनामध्ये फिरून सगळ्यांना मदत करणं, अमक्या ढमक्या सगळ्या गोष्टी करत तिथे तो त्या वनामध्ये राहायला लागतो. एक दिवस, आता बघा ह्या कहाणी में ट्विस्ट है. एक दिवस तो असा फिरत असताना ती वनदेवता रडत रडत त्याच्याकडे येते आणि त्याला काही कळतच नाही. आता ही देवता आहे, हिच्याकडे एवढ्या सगळ्या क्षमता आहेत, हिला एवढे सगळे वर प्राप्त आहेत आणि मग ही रडते का? रडायला काय झालं हिला? त्याला असं, आता ज्या वनदेवतेनी त्याला उपदेश करून तपाचरणाला प्रवृत्त केलं तीच वनदेवता रडते आहे आणि त्याच्याकडे येते आहे म्हणल्यावर त्याला जरा आश्चर्य वाटतं की काय झालं बा. आणि ती रडते आहे म्हटल्यानंतर करुणा येऊन तो तिला विचारतो की बघ काय झालं, कशामुळे तुला एवढं दुःख कशाचं, एवढा शोक कशाचा चालू आहे? तर मग ती सांगते की मी एका ठिकाणी वसंतोत्सव चाललेला होता एका वनामध्ये. तिथे आमच्या सगळ्या वनदेवता मैत्रिणी एकत्र जमल्या होत्या आणि त्यांना त्यांची मुलं बाळं सगळे होते आणि ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये रममाण झालेल्या होत्या, खुश होत्या. ते सगळं मी पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं की माझ्या घरी मुलबाळ नाही, मला पुत्र नाही, याचं मला खूप वाईट वाटलं आणि त्याच्यामुळे मी रडते आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही विचारलं म्हणून सांगते की तुम्ही स्वतः सिद्धिप्राप्त मुनी आहात, तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त आहेत, तर तुम्ही माझं हे दुःख दूर करा, मला पुत्र प्राप्त होईल असं काहीतरी करा. आणि जर तुम्ही असं केलं नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. हे सगळं ऐकल्यावर ते म्हणतात थांब, एकदम टोकाला जायची गरज नाही. एक फूल तिला देतात. तो दाशूर त्या वनदेवतेला एक फूल देतो आणि सांगतो की ह्या फुलामुळे 1 महिन्याच्या आत तुझ्या गर्भातून एक पुत्र जन्म घेईल असं तिला तो सांगतो. आणि खरोखरच 1 महिन्याच्या आत तिला मुलगा होतो. पण तो मुलगा होईल हे सांगताना आणखी एक गोष्ट तिला सांगतो, वनदेवतेला सांगतो की तो मुलगा ज्ञानी नसेल हे लक्षात घे. म्हणे का? तर म्हणे तू पुत्र प्राप्त व्हावा हे मागायच्या बरोबर पुढचं वाक्य असं म्हणाली होतीस की जर तसं झालं नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन, म्हणजेच आत्महत्या करीन. आणि हे तू उच्चारलंस, या गोष्टीचा तू उच्चार केलास, त्याची शिक्षा म्हणजे त्या काळापासून या गोष्टीचा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात उच्चारसुद्धा करायचा नाही असा नियम आहे. माणसानी आत्महत्या किंवा स्वतःला संपवण्याची भाषा करायची नाही. कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठं दुःख आलं तरी त्यांनी तसं उच्चारसुद्धा करायचा नाही. हा तेव्हापासूनचा नियम आहे. आणि त्याच्यासाठी तिला शिक्षा देतात की तू तो उच्चार केलास, त्या उच्चाराची शिक्षा म्हणून तुला अज्ञानी पुत्र मिळेल. त्याला व्यवहार कळेल, तो व्यवहार उत्तम करील, त्याचे जीवन व्यवहार कुठेही अडणार नाहीत, परंतु त्याला ज्ञान होणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत कोणीही एक ज्ञानी माणूस येऊन त्याला शिकवत नाही तोपर्यंत. एकदा कोणी त्याला जर शिकवलं तर तो ज्ञानीसुद्धा पुढे होईल असं म्हणून तिला ते फूल देतो. ती घेऊन जाते. बरोबर 1 महिन्यामध्ये तिला मुलगा होतो आणि हळूहळू ती त्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. जीवन जगण्याविषयी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ती वनदेवता त्याला शिकवते. हळूहळू तो मोठा होतो, 10 वर्षांचा होतो. 10 वर्षांचा तो झाल्यानंतर पुन्हा ती त्या मुलाला घेऊन दाशुराकडेच येते, दाशूर मुनींकडे येते आणि त्यांना सांगते की तुम्हीच याला शाप दिलेला आहे की याला कोणत्या तरी ज्ञानी माणसाने ज्ञान दिल्याशिवाय
हा ज्ञानी होणार नाही आणि तुमच्यासारखा ज्ञानी तर दुसरा कोणी नाही. तेव्हा या वनामध्ये तुम्ही राहता आणि तुम्ही माझ्या मुलाला ज्ञान द्या आणि त्याला ज्ञानी बनवा अशी त्यांना विनंती करते. आणि याला शापातून मुक्त करा, म्हणजेच अज्ञानातून मुक्त करा असं त्याला गळ घालते. आणि दाशूरसुद्धा मुनीच आहे, परोपकारार्थ आहे, त्याच्यामुळे तो त्याला आत्मज्ञानाचा उपदेश तर करतोच, पण ते करण्याआधी तो त्या वनदेवतेच्या मुलाला हे पण सांगतो की हे ज्ञान तर महत्त्वाचं आहेच, पण संपूर्ण जग हा कल्पनेचा पसारा आहे, म्हणून कल्पनेचा पसारा मांडायचा नाही. जर तो नाही मांडला तरच हे ज्ञान टिकून राहतं. म्हणून संकल्पनांचा नाश करता आला पाहिजे, वासनांचा नाश करता आला पाहिजे आणि कल्पनेच्या विश्वात रमायचं नाही असा उपदेश त्या दाशूर मुनींनी त्या वनदेवतेच्या मुलाला केला आणि तो मी सूक्ष्मदेहानी प्रत्यक्ष ऐकला आणि मग तुला सांगितला. आता हे इतकं सगळं रामाला सांगायची गरज वसिष्ठांना का वाटली, तर कोणत्याही गुरुनी आपल्या कोणत्याही शिष्याला अनुभवाशिवाय ज्ञान देऊ नये. जे ज्ञान शिष्याला द्यायचं आहे त्याची स्वतः अनुभूती आपण घेतली पाहिजे. आणि ते वसिष्ठांना संपूर्ण माहीत असल्यामुळे प्रत्येक वेळेला ते सांगतात की रामा, ही अमुक एक गोष्ट मी अमुक ठिकाणी स्वतः ऐकली, स्वतः पाहिली, स्वतः अनुभवली, मी तिथे उपस्थित होतो, हे सगळं तो प्रत्यक्ष रामाला सांगून मग उपदेश करतो आहे. या सगळ्या गोष्टी इथे मुद्दाम सांगितलेल्या आहेत ग्रंथामध्ये. याचा अर्थ त्या निरर्थक नाही आहेत, त्याच्या मागे पण प्रयोजन आहे, त्याच्या मागे हेतू आहे. त्याच्या मागे हेतू हाच आहे की कोणत्याही गुरुनी कोणत्याही शिष्याला अनुभूतीशिवाय कोणतंही ज्ञान देऊ नये. तसंच वसिष्ठांनी आपल्याला स्वतःला अनुभूती आल्याशिवाय रामाला कोणत्याही गोष्टीचा उपदेश केलेला नाही, हे पण या आख्यानांमधून आपल्याला स्पष्ट होतं. आज आपण इथे थांबणार आहोत. उद्याच्या आख्यानाविषयीची थोडी उत्सुकता तशीच ठेवते. उद्या आपल्याला यापेक्षाही आणखी इंटरेस्टिंग आख्यान बघायचं आहे. मात्र आज आपण इथेच थांबणार आहोत. हरिओम.